नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पॉसिबल नाहीये. त्यांची जी महिन्यांपासून लागलेली जी मेहनत होती ती स्टेजवर ड्रेस बनवणं एक वेगळा भाग असतो आणि तो स्टेजवर स्वतः घालून परफॉर्म करणं किंवा एक वॉक करणं हे खूप डिफिकल्ट असतं. त्याच्यामध्ये त्यांचं करेज जे आहे ते कॉन्फिडन्स दिसत होता आणि त्यांची मेहनत पण दिसत होती आणि प्रतिभा मॅडमनी जे काही शिकवलंय त्यांना ते पूर्णतः याच्यात दिसत होतं. त्यांच्या एक एक ड्रेसमध्ये जे त्यांनी काम केलंय त्याची फिनिशिंग होती ती अतिशय सुंदर होती आणि त्यामुळे आमच्यासाठी ना हे थोडं डिफिकल्ट झालं होतं. खूपच अवघड होतं की कुठले 2-3 नंबर काढणं खरंच पॉसिबल नव्हतं, कारण सगळ्यांना प्राईज द्यावं असं मला वाटत होतं खरं तर, पण ते शक्य नाही आहे. पण खरंच खूप मेहनती आहेत मुली. यांना सगळ्यांना ऑल द बेस्ट त्यांच्या फ्युचरसाठी. खूप अप्रतिम असं कलेक्शन सादर केलं आहे सगळ्या विद्यार्थ्यांना आणि खरोखर खूपच अवघड होतं आम्हाला. 1, 2, 3 नंबर काढणं म्हणजे खूपच डिफिकल्ट होतं. म्हणजे आम्हाला असं वाटतं की प्रत्येक स्टुडंट ॲटलिस्ट प्रत्येक राऊंडमधनं 4 ते 5 ड्रेसेस खूपच सुंदर होते आणि प्रतिभा शिंदेताईंनी खूपच मेहनत घेतली आहे सगळ्या विद्यार्थ्यांवर आणि अशीच प्रगती करत राहू. क्वीन अकॅडमीजला खूप खूप शुभेच्छा. असेच दरवर्षी त्यांनी कार्यक्रम करायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा खूप मजा आली असेल असे ड्रेसेस सादरीकरण करताना आणि त्यांची मेहनत खरंच खूप दिसत होती. काही ड्रेसेसला तर खूप जास्त मेहनत म्हणजे त्यांनी मला असं वाटते 20 ते 25 मीटर कपडा लावला असेल एकेका ड्रेसला. तर ती पूर्ण अरेंज करण्यामध्ये वगैरे जवळपास 15 ते 20 दिवस जातात एकेका ड्रेसला. म्हणजे आम्हाला स्वतःला त्याचा अनुभव आहे म्हणून त्याच्या मागची मेहनत दिसते. तरीसुद्धा एक ओव्हरऑल प्रपोर्शन, एक डिझाईन एलिमेंट आणि कलर कॉम्बिनेशन आणि फिनिशिंग हे सगळं बघून मग थोडंसं आम्ही सिलेक्शन क्रायटेरिया ठेवलं आहे. तर असं नाही की बाकीच्या विद्यार्थ्यांना नंबर नाही आला म्हणून त्यांचे ड्रेस चांगले नव्हते किंवा त्यांनी म्हणजे डिस्करेज व्हायचं असं काही नाही, कारण सगळ्यांचेच ड्रेस खूप छान होते आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. क्वीन अकॅडमीला बेस्ट ऑफ लक. थँक्यू. ते बोलावल्याबद्दल प्रतिभा मॅडम खूप खूप धन्यवाद. बदनामी होती ना आजकाल. ज्यांचं ॲडमिशन होतंय कंटेम्पररी सायन्सची नऊवारी आहे आणि त्यांनी खरंच म्हणजे मी या ठिकाणी खरं तर सगळ्यात मोठे धन्यवाद माझ्या मुलींचेच इथे मानणार आहे आणि त्यांच्या पेरेंट्सने विश्वास ठेवून अगदी गावाकडून 100 ते 150 किलोमीटरच्या अंतरावर मुली पाठवतात माझ्याकडे केवळ याच विश्वासाने की मॅडम तुम्ही तुमच्या मुलींप्रमाणे मार्गदर्शन कराल. तर धन्यवाद. त्यांच्या आईवडिलांचे धन्यवाद. या ठिकाणी मला जे सहकारी लाभलेले होते आजच्या प्रोग्रामसाठी त्यांच्या खरंच सर्वांचे मी सहकार म्हणजे आभार व्यक्त करते. आमचं मराठवाडा टेक्निकल इन्स्टिट्यूटचा संपूर्ण स्टाफ, संचालक राजेंद्र रावले सर, सुदाम शिंदे सर यांचे मी खूप मनापासून धन्यवाद मानेल आणि बाकी सर्व प्रेक्षक जे आलेले होते मुलींचं कौतुक बघण्यासाठी यांचे खूप मनापासून धन्यवाद मानेल आणि तुमचेही धन्यवाद. किती विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि किती यांना पारितोषिक देण्यात आले? आज सहभागी झालेल्या 60 स्टुडंट होत्या, त्यामध्ये आपण 5 नंबर्स काढले. बाकी सर्वांना आपण म्हणजे सन्मानचिन्ह सर्वांना दिलेलं आहे या ठिकाणी. तर त्यातूनही जे जज लाभलेले होते त्यांनी त्यांच्या विचारांनुसार या ठिकाणी 5 नंबर्स काढलेले आहेत. फॅशन डिझाईनमध्ये काही विद्यार्थ्यांनी करिअर करू पाहतात, त्यांच्यासाठी तुम्ही काय आवाहन करणार? मी आव्हान असं करेल की फॅशन डिझायनिंग हा फक्त केवळ शिलाई काम म्हणून एक राहिलेला नाही आहे. तर फॅशन डिझायनिंग म्हणजे सर्वच बघताय मुलांची क्रेज तर आहेच त्यामध्ये. आणि जर करिअरच्या दृष्टीने विचार केला तर मी तरी म्हणेन की नोकरीपेक्षाही खूप छान म्हणजे एक खूप छान मला असे निवड करता येईल की तुम्ही डिझायनर म्हणून या ठिकाणी कार्य करू शकता, टेक्स्टाईल कंपन्यांमध्ये जॉब करू शकता आणि एक सेल्फ एम्प्लॉई म्हणून तर खूपच बेस्ट देऊ शकता तुम्ही. या ठिकाणी अशाच काही मॉडेल्स आहेत, त्यांना आकर्षक बनवण्याचं काम या ठिकाणी करू शकता आणि त्यातून तुमचं
जे इन्कम राहील ते खरंच तुमच्या मनासारखं राहील. मेहनत करा, फॅशनमध्ये जास्तीत जास्त मुली यायला पाहिजे. आणि ही जसं काळाची गरज आहे, जसं अण्वस्त्र निवारा आहे, यामध्ये गरज म्हणून जर तुम्ही मूलभूत गरज आहे त्यात गरज म्हणून जिथे वस्त्र येतात तिथे फॅशनला खूप महत्त्व आहे. ही तात्पुरती एक काम नसून ते आजच्या महिलांसाठी आणि लाईफटाईम चालणाऱ्या आणि आजच्या महिलांसाठी खूप अनमोल असं संदेश माझा. खरंच जास्तीत जास्त महिलांनी फॅशन आपलं घर सांभाळून आणि स्वतःचे मुलं वगैरे सांभाळून आपले सर्व काही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडून या ठिकाणी सक्सेस होऊ शकतात, इन्कम वाढवू शकतात आणि आपल्या संसाराला त्या हातभार लावू शकतात. आपलं इन्स्टिट्यूट कोण्या ठिकाणी आहे आणि ॲडमिशन कधीपासून ओपन होणार आहे विद्यार्थ्यांसाठी? ही फॅशन अकॅडमी जी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडको N4 जय भवानी चौक मातोश्री हॉस्पिटलच्या बाजूला. तर ही आपली चालू झालेली आहे 2012 पासून. 14 ते 15 वर्षांपासून कार्यरत असलेली अकॅडमी इथे जवळपास 1 ते 1,500 स्टुडंट शिकून गेलेले आहेत, मार्गदर्शन घेऊन गेल्यात आणि स्वतःच्या पायावरती उभे आहेत. तर नक्कीच व्हिजिट करू शकता तुम्ही. फॅशन अकॅडमी आहेत, तसंच त्याप्रमाणे एक मराठवाडा टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे, एक छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडको बस स्टँडजवळ आहेत आणि एक बजाजनगरमध्ये. इथे आपण भारतामध्ये जे कुशल कामगारांची गरज लागत असते तर कुशल तरुण यांना टेक्निकल प्रशिक्षण देऊन कुशल कामगार आम्ही तयार करत असतो. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, टर्नर, फिटर, CNC, वेल्डर, फायर अँड सेफ्टी, PLC असे वेगवेगळे कोर्सेस या ठिकाणी शिकवले जातात. 1 वर्ष कोर्सेस असतात. कॉलेज किंवा जॉब वगैरे करून ही मुलं कोर्सेस करू शकतात. त्यांना सर्टिफाईड केल्यानंतर त्यांना नोकरीमध्ये प्रमोशनसाठी असेल, नोकरी चांगली मिळण्यासाठी निश्चितच त्याचा फायदा होतो. आणि हे जे कोर्सेस असते हे शासनमान्य कोर्सेस असतात ते कसे असतात? शासनमान्य कोर्सेस असतात. स्किल इंडियाच्या अंतर्गत चालतात हे कोर्सेस. त्याचबरोबर NSQF 4 लेवलचं त्यांना प्रमाणपत्र आमच्या संस्थेमार्फत दिलेलं असतं. काही विद्यार्थी कॉन्ट्रॅक्टर पण होऊ पाहतात, PWD असे शासकीय कॉन्ट्रॅक्ट. जसं की PWD इलेक्ट्रिकलमध्ये हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर त्याने कंपनीचा एक्सपिरियन्स जर घेतला किंवा बाहेर अजून जसं गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरचा जर एक्सपिरियन्स घेतला त्यानंतर ते तारतंत्रीची परीक्षा असेल, नंतर त्यानंतर सुपरवायझरची एक्झाम असेल, त्यानंतर एक्सपिरियन्सच्या बेसवर ते पुढं जाऊन सुपरवायझर किंवा कॉन्ट्रॅक्टरचं लायसन्स ते काढू शकतात. मराठवाडा इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन कधीपासून चालू होणार आणि विद्यार्थ्यांना तुम्ही काय आव्हान करणार? मराठवाडा टेक्निकलमध्ये 10वी-12वीचा जसा निकाल लागतो त्यानंतरच लगेच म्हणजे ॲडमिशन सुरू होत असतात आपल्याकडे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला फक्त आपल्याकडे झेरॉक्स डॉक्युमेंट्सवर ॲडमिशन मिळतं. ओरिजिनल डॉक्युमेंट्स ते आपण कॉलेजला वगैरे दिलेले असेल ते कॉलेज करता किंवा जॉब करता ते करू शकतात. विद्यार्थ्यांना काय आव्हान करणार? मी विद्यार्थ्यांना असं आव्हान करेल की हा शॉर्ट टर्म कोर्स असतो, 1 वर्षाचा कोर्स असतो. हा कोर्स कंप्लीट करून जसं की आता आपण शेंद्रातील बिडकीन MIDC आपल्याकडे येते, इथे खूप मनुष्यबळांची म्हणजे मनुष्य कामगारांची गरज पडणार आहे. तर त्या अनुषंगाने इथे टेक्निकल कोर्सची खूप गरज पडणार आहे. तर मुलांनी हे कोर्सेस जर केले तर निश्चितच त्यांना नोकरी किंवा उद्योग करण्यासाठी निश्चित फायदा होईल. आपलं नाव सर? सुधा मुरलीधर सिंग.